Hello students, we will learn about the duck and the kangaroo 3.5 class 6. This is the poem we will learn. Said the duck to the kangaroo, good gracious how you hop over the fields and the water too, as if you never would stop. Said the duck to the kangaroo, गुड ग्रेशियस हाव यू हॉप. डक हा कांगारूला म्हणतो, किती छान उड्या मारतोस तू. ओव्हर द फील्ड अँड द वॉटर टू, जमिनीवरून पण, शेतातून पण आणि पाण्यामध्ये पण, पाण्यात पण तू किती छान बरं उड्या मारतोस. ॲज इफ यू नेवर वुड स्टॉप, आणि तू थांबतही नाहीस उड्या मारताना. माय लाईफ इज अ बोअर इन दिस नेस्टी पॉट, माझं हे जे आयुष्य आहे ते ह्या पॉन्डमध्ये, ह्या डबक्यामध्ये खूप कंटाळवाणं झालं आहे. अँड आय लाँग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, मला कुठेतरी जगभरात लांब फिरायला जावंसं वाटतं आहे. आय विश आय कुड हॉप लाईक यू, आय विश आय कुड हॉप लाईक यू, मला असं वाटतं आहे की मी तुझ्यासारखंच उड्या मारत फिरावं. सेड द कांगारू, सेड द डक टू द कांगारू, असा डक कांगारूला म्हणाला. नेक्स्ट स्टांजा. सेड द कांगारू टू द डक, कांगारू डकला म्हणतो, दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन, हा तुझा जो विचार आहे तो बघा, परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग्स मी लक अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन, तुझा हा जो विचार आहे तो चांगला आहे पण त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्शन आहे. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, विच इज इफ यू लेट मी स्पीक सो बोल्ड, युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड, तुझे, मला हे सांगायलाही कसं तरी वाटतं आहे पण तुझे जे पाय आहेत ते कसे आहेत, अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड, थोडेसे ओलसर आणि थंड आहेत. अँड वुड प्रॉबॅबली गिव्ह मी द रोमॅटिज, सेड द कांगारू, अँड प्रॉबॅबली गिव्ह मी द रोबॅटिज, त्यामुळे रोबॅटिज नावाचा आजार होऊ शकतो, असं कांगारू डकला म्हणाला. नेक्स्ट स्टांजा वी विल सी. Said the duck as I sat on the rocks, said the duck as I sat on the rocks, duck कांगारूला म्हणतो, I have thought over that completely and I bought 4 pairs of worsted socks which fit my feet neatly. तू काय कर, माझ्यासाठी सॉक्स घेऊन ये, सॉक्सची पेअर घेऊन ये आणि त्याच्यामुळे काय होईल, माझे फीट हे व्यवस्थित राहतील, पाय माझे नीट राहतील. सेड द कांगारू आय एम रेडी, कांगारू म्हणतो, मी तयार आहे. ऑल इन द मूनलाईट पेल बट आय बॅलन्स मी वेल, या चंद्रप्रकाशामध्ये फिरवून आणण्यासाठी मी तुला तयार आहे पण तू काय कर, बट टू बॅलन्स मी वेल, मला व्यवस्थित बॅलन्स होण्यासाठी सिट स्टेडी डिअर डक, तू व्यवस्थित बस. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल, आणि माझ्या शेपटीच्या शेवटी तू जेव्हा बसशील तेव्हा तू व्यवस्थित बस, जेणेकरून मी मला स्वतःला बॅलन्स करू शकेल. सो अवे द वेंट विथ हॉप अँड बाउंड, सो अवे द वेंट विथ हॉप अँड बाउंड, असं करत करत ते दोघे उड्या मारत निघतात. अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड 3 times राऊंड, आणि ते पूर्ण जगाला 3 वेळा चक्कर मारतात. अँड हू सो हॅपी ओ हू ॲज डक अँड कांगारू, बघा बरं सगळ्यात आनंदी कोण असेल, डक का कांगारू. थँक्यू.